हॅलो फ्रेंड्स, आज हा माझा पहिलाच स्टडी ब्लॉग आहे. तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथून पुढे रोजच तुम्हाला मध्ये स्टडी ब्लॉग शेअर करणार आहे. आज सकाळी लवकरच मी 4:30ला उठले होते. पाणी पिऊन मी आता अभ्यासाला बसले आहे. तुम्ही बघू शकता मी अभ्यासाचा पहिला स्लॉट चालू केला आहे. तर आता मी पहिला म्हणजे श्वसन संस्था सायन्स मी स्टार्ट करते. त्याच्यामध्ये श्वसन संस्था मी स्टार्ट केलेला आहे. फर्स्ट जो रक्ताभिसरण संस्था आहे ते मी कालच कंप्लीट केलं होतं. तर आज ही सायन्सचा हा टॉपिक मी आधी भस्केंच्या बुकमधून करत आहे आणि त्याचे थोडेफार नोट्स मी त्या बुकमधून काढत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मला जे वाटतं आहेत, जसे की मला जे गोष्टी फॅक्ट्स लक्षात नाही राहत आहेत त्या मी नोट्समध्ये लिहून घेत आहे. बाकी मी जे काय असतं श्वसन संस्थेचं जे काही कार्य आहे ते व्यवस्थित समजून घेतलेलं आहे बुकमधून आणि मग त्याच्याच मी आता नोट्स काढत आहे. ठीक आहे, म्हणजे जे लक्षात राहणार नाही असेच मी घेतलेले आहेत आणि जे की कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी नोट्समध्ये लिहून घेतलेल्या आहेत. बाकी हा फक्त मी बुकमधूनच करत आहे. फक्त एकच भस्केंचं बुकच मी रेफर करते आहे सध्या. आणि मग नंतर पुढे मी त्याच्यामध्ये नोट्समध्ये ॲड ऑन करण्यासाठी दुसऱ्या लुसनचं वगैरे बुक वापरणारच आहे. पण सध्या मला एक विषय कंप्लीट करायचा आहे, त्यानुसार मी करते आहे. तर आता प्रश्न राहिला की मी अभ्यास कसला करते आहे. तर मी अभ्यास करते आहे आता सरळ सेवेचा, म्हणजे बस फक्त सिंगल एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट रिझल्टमधून सिलेक्शन होणार आहे. तर अशा जो काय आहे मी त्याच्यामध्ये अभ्यास सुरू केलेला आहे. याआधी मी MPSCचा अभ्यास केलेला आहे, पण त्यामध्ये मला काही सक्सेस मिळालेलं नाही आहे. त्याची पण कारणं माझ्यामधीलच दोष आहेत की त्यामध्ये पण माझं कंटिन्यू सेटिंग नव्हतं, कन्सिस्टन्सी नव्हती. परीक्षा आली की मी अभ्यास करायची, परीक्षा झाली, प्री झाली, मेन्स झाली की मी अभ्यास सोडून द्यायचे. त्यामुळे मला काही त्यामध्ये सक्सेस मिळालं नाही. पण आता लाईफच्या या स्टेजला असे आहे की यावेळी मला जॉब घेणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि जॉबशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही हे मला समजलेलं आहे. आणि लाईफचे चटके लागायला लागल्यानंतर आपल्याला जो फ्रीडम मिळाला होता त्याची किंमत आता कळते आहे. आणि आता जबाबदाऱ्यांसोबत अभ्यास कसा मॅनेज करायचा आणि कसं करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोज. आणि मी माझा हा पूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या प्रवासामध्ये मला काय प्रॉब्लेम्स येत आहेत, मी स्वतःसोबत किती ॲडजस्ट होते आहे किंवा किती मी स्वतःला टॅकल करते आहे, हे सगळं तुम्हाला मी या प्रवासामध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. आणि अभ्यासाचं महत्त्व किती आहे आता लाईफमध्ये आणि अभ्यास का गरजेचा आहे आणि लाईफमध्ये कसं चॅलेंजेस येत आहेत आणि आपली किती व्हॅल्यू असते लाईफमध्ये जर आपण इन्कम क्रिएट करत नसेल तर. म्हणून अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. जर आपल्याला बॅकअप नाही आहे, आपल्या घरचे असतील, त्यांनी आपल्याला शिकवलं आहे आणि फक्त शिक्षणाच्या जोरावर तुम्हाला जगायचं आहे एवढं सांगून, एवढं ठणकावून तुम्हाला सांगितलेलं आहे, तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे सगळं ओके आहे, सगळे मला प्रेम करत आहेत, मला कोणतरी सांभाळणारं असणार आहे, मला पैसे कमवायलाच पाहिजे, असा काही जबरदस्ती नाही आहे. माझ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, असं जर तुमच्या डोक्यात असेल तर प्लीज सावध व्हा. आता माझं सायन्सचा एक टॉपिक कंप्लीट झालेला आहे आणि मी आता वोकॅब करत आहे. तर वोकॅबसाठी पण माझ्याकडे सगळे MPSCचे बुक्स आहेत, तर त्यामधूनच मी प्रिपरेशन करत आहे. तर वोकॅब म्हणजे आधी म्हणतात PYQचं आधी वोकॅब करून घ्यायचं. म्हणून मी काय करते आहे की आधी PYQमधून सगळी वोकॅब जी आहे एका नोटबुकमध्ये लिहिते. त्याचे मीनिंग्स, त्याचे ऑप्शन्स जे आहेत ते सगळ्या शब्दांचे मी मीनिंग्स जे आहेत गुगल करून लिहून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी ते पाठ करणार आहे. वोकॅबसाठी खूप जास्त वेळ लागणार आहे, कारण आत्ताच बघितलं की 1 ते 1.5 तासामध्ये मी फक्त 40 क्वेश्चनचेच वोकॅब लिहिले आहेत फक्त. आणि त्याचे मीनिंग्स अजून मला मोबाईलमधून काढायचे आहेत. ठीक आहे,
तर खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे, पण ही प्रोसेस करावीच लागणार आहे दोन्ही वोकॅबसाठी, मराठीच्यासुद्धा आणि इंग्रजीच्यासुद्धा. आणि जेवढे काही वर्ड्स मिळत आहेत त्याचं मीनिंग आणि जे पण वोकॅबरी आहे ती वर्ड टू वर्ड बाय हार्ट करायची आहे. पाठांतर मस्ट आहे. असं म्हणतात की पुस्तकं MPSCमध्ये पुस्तकं फक्त रीड करायची 1 वेळा 2 वेळा 3 वेळा रीड करायची. खोटं आहे सगळं. रीड करून काहीच होत नाही. पाठांतर गरजेचं आहे. कन्सेप्ट समजून घ्यायच्या आणि भयंकर पाठांतर MPSCमध्ये करावं लागतं. असंच वाचून वाचून लक्षात राहतं बोलणारे लोक खूप एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. आपल्यासारख्या ॲव्हरेज मुलांच्या लक्षात असं वाचून राहत नाही. त्यामुळे पाठांतर खूप रिव्हिजन ही करावीच लागते. ठीक आहे. हे यूट्यूबला मी बरेच असे व्हिडिओ बघितलेत. मी 3दा रीडिंग केलं, 5 वेळा रीडिंग केलं, झालं माझ्या लक्षात राहिलं. असं काही नसतं. सगळी फेकाफेकी असते असं मला तरी वाटते. कारण माझंही 5 रीडिंग 7 रीडिंग एक बुकचे तर 10 रीडिंग झालेले आहेत. पण माझ्या असं लक्षात म्हणजे असं नाही राहिलेलं आहे. का नाही राहिलं? कारण तेच मी रीडिंग झाल्यानंतर त्याचं रिव्हिजन केलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, अभ्यासामध्ये एवढा गॅप दिलेला ते 3-3 4-4 महिने त्या बुकचं पुन्हा तोंड पण बघत नाही. मग ते कसं लक्षात राहणार आहे? नाहीच राहणार लक्षात. अभ्यासाची पूर्ण पद्धतच चुकीची असल्यानंतर तुम्ही ॲव्हरेज असा नाही तर स्कॉलर असा. अभ्यासाची पद्धत चुकली तर तुमच्या हातातला काहीच लागत नाही. तुम्ही खूप मेहनत केली असेल तरीसुद्धा. तर मेहनतीची दिशाही महत्त्वाची असते आणि पद्धतही महत्त्वाची असते. ठीक आहे. तर आत्ता मी स्वतःच्या चुकांमधून शिकून जे काही मला वाटतं गरजेचं आहे ते मी करणार आहे. आणि मी जे करते जसं करते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मला या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी जे काही सांगते आहे ते जर पटत असेल तर तुम्ही लाईक करा. ठीक आहे. तर आता मी जे पण शब्द लिहून काढले होते वोकॅबचे त्याचं मीनिंग जे आहे ते लिहून काढत आहे गुगलकडून. आणि मग असंच माझं अभ्यासाचा स्लॉट चालू आहे. ठीक आहे. तर लाईफमध्ये खूप गोष्टी घडत असतात आणि सगळ्याच गोष्टी एवढ्या मनावर घ्यायच्या नसतात. पण आपलं जे ठरलेलं टार्गेट आहे ते पूर्ण करायचं असतं. आणि आता मी हेच ध्येय ठेवलेलं आहे की लाईफमध्ये काही होऊ देत, आपलं अभ्यासाचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचंच आहे. तरच आपल्याला शांत झोप येऊ शकते. आणि जर टार्गेट तसंच ठेवलं, हे पेंडिंग राहिलं ते पेंडिंग राहिलं तर काय होणार आहे माहिती आहे? अभ्यासाचा खूप जास्त लोड होणार आहे आणि मन काय म्हणेल, अरे तुझं हे पण नाही कंप्लीट होतं आहे, ते पण नाही कंप्लीट होते आहे, कसा अभ्यास करतेस तू, राहू दे, करूच नकोस, आता उद्या करू असं करत जाणार आणि अभ्यासाचा लोड वाढत जाणार. आणि अचानक कळणार की अरे नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यात एक्झाम होणार. मग तेव्हा तुझं काय होणार आहे? तेव्हा परत मन म्हणणार, अरे आता तर काहीच होणार नाही, आता एवढे दिवस काही झालं नाही, आता पुढे काय होणार आहे? म्हणून असं हे मन आपल्याला भरकटवत ठेवतं. म्हणून या मनाचं काही ऐकायचं नाही. डिसिप्लिन ठेवायचा असेल तर आधी प्लॅन परफेक्ट नसतोच म्हणा. जो काही प्लॅन तुम्ही केलेला आहे तो फॉलो करायचा आणि तो इम्प्लिमेंट करायचा. ज्या दिवशी जे टार्गेट्स दिलेले आहेत काही करून ते टार्गेट्स कंप्लीट करायचे. बाकी घरातली कामं असतील, जेवण, झाडू, लादी, बाकी सगळी कामं ती बाजूला ठेवायचं. मेन काय, जेवण बनवायचं, जेवून घ्यायचं, भांडी ठेवून द्यायची. जेव्हा आपलं टार्गेट कंप्लीट होईल त्याच्यानंतर घासायची. तर आता अशा पद्धतीने आपण अभ्यासाला जास्तीत जास्त फोकस केला तर होऊ शकतं. आजच्या दिवसाचं माझं आता जेवणाचं काम चालू आहे. दुपारच्या जेवणामध्ये मी भाकरी बनवली होती तर तेच मी इथे करत आहे. कामं तर काही चुकत नाही बाईच्या जातीला. ठीक आहे, ती तर करावीच लागतात. पण ह्या कामांची व्हॅल्यू जर कोणी करणार नसेल तर उपयोग काय आहे? आपण खूप कामं करतो घरामधली हाऊसवाईफ म्हणून. पदरात एक बाळ असेल तर तेच होतं, म्हणजे खूपच कामं असतात. पण त्याची व्हॅल्यू करणारं कोणीतरी असेल तर मनाला बरं वाटतं. पण त्याची व्हॅल्यू पण करत नाही आणि व्हॅल्यू तर फक्त पैशाची असते, हे आत्तापर्यंत तरी मला खूप कळलेलं आहे. म्हणजे पैशाशिवाय माणसाची व्हॅल्यू नाही, माणसाच्या प्रामाणिकपणाची व्हॅल्यू नाही, इमोशन्सची व्हॅल्यू नाही, फक्त पैशाची व्हॅल्यू आहे. म्हणून
पैसा कमवायचा आहे. मग पैसा कमवायचा तर बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. मग बिझनेस किंवा एखादी नोकरी केली पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये जिथे आपल्याला फायनान्शियल बॅकअप नाही आहे, जिथे आपल्याला इमोशनल सपोर्ट नाही आहे, जिथे आपल्याला आपल्या घरच्या ड्युटीजमधून काही शेअरिंग किंवा सपोर्ट मिळत नाही आहे, तिथे आपण काय करू शकतो? काहीच नाही करू शकत. करू शकतो फक्त अभ्यास, आणि तोच मी करते आहे. आणि माझ्यासारख्या बऱ्याच हाऊसवाईफसाठी हाच एक मार्ग आहे. बसल्या बसल्या रील्स स्क्रोल करण्यापेक्षा काहीतरी समोर एक टार्गेट ठेवायचं आणि ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करत राहायचे. तर मी सुद्धा हाच प्रयत्न सुरू केलेला आहे. आता मी दुपारचं स्लॉट चालू केलेलं. दुपारी स्वरूप झोपल्यानंतर मी मॅथ्स करायला घेतलेला आहे. तर मॅथ्ससाठी जवळपास 1 तास मी देणार आहे. याआधीही मी मॅथ्स केलेलं आहे, असं केलं नाही असं नाही, मॅथ्स केलेलं आहे. पण आता मी वसे सरांच्या बुकमध्ये जे म्हणजे सॉल्व करण्यासाठी मागे क्वेश्चन दिलेले असतात, म्हणून ते सॉल्व करते. आता हायर लेवल, मीडियम लेवल असे क्वेश्चन्स आहेत आणि सोप्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत. तर मी मीडियम लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते पूर्ण सॉल्व करून घेते. जे मला सुटत नाही आहेत त्याचे मी कसे सॉल्व केले ते मागे जाऊन म्हणजे सोल्युशन पण दिलेलं आहे त्या बुकमध्ये. तर मग सोल्युशनमध्ये जाऊन बघते की कसं हे ॲक्च्युली सॉल्व करायचं आहे. मग ते मला समजतं आणि मग मी पुढच्या क्वेश्चनवर जाते. मग तिथेच अडकून बसण्यात काही अर्थ नाही, वेळ वाया जातो. येतच नाही, पुढे सोल्युशन दिलेलं आहे, जायचं बघायचं कसं सॉल्व केलं आहे, तसंच एकदा सोडवून बघायचं, तर मग ते लक्षात राहतं. आणि नाही राहिलं तरी पुन्हा आपण हे क्वेश्चन सेट पुन्हा आपण सॉल्व करणारच आहोत, ठीक आहे. आणि एखादा प्रॉब्लेम असेल जो आपल्याला म्हणजे खूपच अडत असेल तर तो आपण व्यवस्थित बघायचा आहे. तर अशा पद्धतीने मी माझं आत्तापर्यंतचं 3 तास 24 मिनटाचा अभ्यास सकाळपासून पहाटेपासून पूर्ण केलेला आहे, ठीक आहे. तर संख्या ह्या चॅप्टरमधलं मी मीडियम लेवलचे जे क्वेश्चन्स होते तेवढे क्वेश्चन्स मी अटेम्प्ट केले. आता मी फास्ट ट्रॅक ठेवून देते आणि जे वोकॅबचे वर्ड्स होते त्याचं मीनिंग लिहायचे राहिले होते तर ते आता मी लिहून घेते. भरपूर सारे मीनिंग लिहायचे राहिले होते ते मी आता लिहायला सुरुवात करते, ठीक आहे. तर बघा आता वाजलेले आहेत 4:47 म्हणजे जवळपास 4:45 वाजलेले आहेत. आणि 4:45 ते आता हे करता करता मला 1 तास तरी लागणार आहे. 5:45पर्यंत मी हे पूर्ण कंप्लीट होणार आहे. हे बघा, मग गुगलला जाऊन सरळ ते टाईप करायचं. 1 वर्ड सबस्टिट्यूशन असेल मग गुगलमधून जे पण मीनिंग आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर ते मी तिथे लिहून घेते आणि हे सगळे वोकॅब जे आहेत ते एकदा का लिहून झाले की मग ते पाठ करायचे आहेत. आणि MPSCचे जेवढे वोकॅबचे वर्ड्स आहेत ऑप्शनमधले, क्वेश्चनमधले सगळ्याचे मीनिंग मी लिहून काढते. आता वाजलेले आहेत 5:45 आणि 4 तास 16 मिनटाची जी स्टडी आहे मी कंप्लीट केलेली आहे. बघू शकता 5:40 झालेले आहेत. मॅथ्स झालेलं आहे. सकाळचं जे सायन्स केलं होतं ते रेस्पिरेशनचा टॉपिक तो थोडासा नोट्स रिवाईज करून टाकूयात आणि त्याच्या